छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून चालू असतं असा आरोप मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी केलेला आहे। काँग्रेसनं छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजेंच्या कार्याला महत्त्व दिलं नाही असेही शिवेंद्रराजे यांनी म्हटलंय। तर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भाजपची री ओढतात हे दुर्दैव असल्याचा पलटवार हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। समाजामध्ये तेढ निर्माण करतात मुद्दामून राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचे की जातीवादी पक्ष आहे म्हणते हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे। आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे की काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे। शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे भाजपची री ओढत आहेत हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे। माझा शिवेंद्रराजे भोसलेंनाच उलटा प्रश्न आहे की आज जे त्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा कुठून आली आहे हे सगळ्यांना माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं जिथं पाऊल खुणा उठल्या त्या ह्याला जेवढं महत्व दिलं तेवढं काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही हे आम्ही बघितले। आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो। गोळवलकर गुरुजींनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलंय हे जरा पानं चाळून शिवेंद्रराजे भोसलेंनी वाचले पाहिजे। संभाजी महाराजांबद्दल अत्यंत घाणेरडं अश्लील ज्या पुस्तकात लिहिलं आहे त्या पुस्तकाचं नाव बंच ऑफ थॉट आहे। आणि शिवेंद्रराजे भोसलेंना माझं थेट पुन्हा दुसरं एक आव्हान आहे की आपलं सरकार जे आहे त्यातून आपण राजीनामा द्यावा, कारण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारं सरकार आहे।